पार्थ पवार जमीन व्यवहार आरोप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। तर तक्रार आल्यानंतर महारवतन आणि स्टॅम्प ड्युटी सुटीबाबतची चौकशी होणार, महसूल मंत्र्यांची माहिती। पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंचा मोठा आरोप। पुण्यातील कोरेगाव पार्कातील महारवतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप। पार्थ पवार जमीन खरेदी आरोप प्रकरणाची ईडी चौकशी करा, अंजली दमानी यांची मागणी। महारवतन प्रकरणाची चौकशीसाठी सचिन खरातेही आग्रही। कोणतेही चुकीचं काम किंवा भ्रष्टाचार केलेला नाही, पार्थ पवार यांची पुढारी न्यूजला प्रतिक्रिया। पार्थ पवारांचे वकील लवकरच स्पष्टीकरण देण्याची शक्यता। मनसे इंडिया आघाडीचा घटक नसल्याने त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही। मनसेसोबतच्या युतीबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य। महाविकास आघाडीतच संघर्ष पेटण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राज ठाकरेंकडून पुण्यामध्ये मोर्चे बांधणी। निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यातील पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस। धाराशिव लातूरच्या शेतकऱ्यांशी संवाद। सरकारच्या मदतीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यामध्ये दाखल। आज मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेणार। अनेक दिवसांचा उशीर आणि रात्रीच्या पाहणीवरून शेतकऱ्यांची तीव्र नाराजी। सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांच्या स्वबळाच्या मागणीला रवींद्र चव्हाणांचा हिरवा कंदील। कामाला लागा, चव्हाणांच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 36 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार। प्रभाग आरक्षण, सीमांकन, मतदार याद्या यासह अनेक प्रश्न उपस्थित करत याचिका। सार्ध शताब्दी वर्षानिमित्त मंत्रालयामध्ये उद्या वंदे मातरमचं समूहगान। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार। वंदे मातरमचा वाद पुन्हा रंगण्याची शक्यता। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात। तूर्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अंतरिम मनाई। आजच्या सुनावणीनंतर निवडणूक प्रक्रियेचं भवितव्य ठरणार। बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान। मुख्यमंत्रीपदासाठी इंडिया आघाडीकडून तेजस्वी यादव मैदानात, तर एनडीएकडून दिग्गज नशीब आजमावणार। नागपुरात 2 घटनांमध्ये 4 जणांचा बुडून मृत्यू। रामटेकमध्ये तलावात बुडून मामा भाचीचा अंत, तर पारशिवनीत तलावात 2 तरुण बुडाले। विश्वचषक विजेत्या महिला संघाने घेतली पंतप्रधानांची भेट। ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार। उत्कृष्ट पुनरागमनाचं मोदींनी केलं विशेष कौतुक।